मुळात सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातले जे नेतृत्व आहेत हा त्यांना माझी जय महाराष्ट्रच्या माध्यमातून स्पष्ट विनंती आहे की आम्ही सगळे या महाराष्ट्रात गुन्ह्या गोविंदाने राहतोय, शांततेत वागतोय. तुम्ही आमच्यात आपसात भांडण लावू नका, हा माझा सगळ्यात पहिला सल्ला आपल्या माध्यमातून आहे. ओके. आता दाभाडेजींनी जे सांगितलंय की 11% जे व्हीजेएनटीचं आरक्षण आहे विमुक्तांचं, त्याच्यामध्ये त्यांनी सगळे डिटेल्स सांगितले, त्याच्यामुळे त्या खोलात मी जात नाही. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कंपार्टमेंट हा वेगळं वेगळं आहे आणि त्या वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये एकामेकाकडे जाण्याचा कुठेच विषय येत नाही. ह्या सर्व जाती केंद्रामध्ये ओबीसीत येतात. ज्यावेळेस केंद्राचं आरक्षण घ्यायचं त्यावेळेस आणि राज्यात ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेस ह्या सगळ्या जातीला वेगवेगळं ठरवलेलं आरक्षण आहे. आता इंटरचेंजेबिलिटीचा जो विषय त्यांनी केलाय, तर हा मुळात विषय एखादा उमेदवार जर उपलब्ध झाला नाही त्या ठिकाणी तर त्या परिस्थितीमध्ये तो बदल करण्याचा अधिकाराचा कायदा आहे. परंतु कधी आहे तो ते त्यांना सिद्ध करावं लागतं की हा इथं उमेदवार या समाजाचा उपलब्ध नाही आणि राहिला विषय त्यामुळं कुणी कोणाचं खाल्लंय नाही. माझं तर एक विनंती आहे की आम्ही सगळे एक जीवानी राहतोय, एकजुटीने राहतोय. आजही ओबीसीच्या या सगळ्या जाती ओबीसी म्हणून केंद्रात आहेत, राज्यात आहे आणि ओबीसी मध्ये कुठेतरी फूट पाडली जाते की काय, वेगवेगळ्या जातींना वेगवेगळं केलं जातं काय. मग धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं, बंजारा समाजाला एसटीच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं. जर धनगर समाजाचं धनगड आहे हे तुम्हाला मान्य तर एसटीचं आरक्षण धनगर समाजाला द्या, बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण द्या, आमचा जाहीर पाठिंबा आहे. आणि शिपी बेराट गॅजेट जे आहे आणि हैदराबाद गॅजेट जे आहे त्या दोन्ही गॅजेट मध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याच गॅजेट मध्ये वंजारी समाज हा सुद्धा शेड्यूल ट्राईब मध्ये आहे, याबद्दलचा सुद्धा उल्लेख आहे. 1970 मध्ये वंजारी समाजाला शेड्यूल ट्राईबचं तिथं आरक्षण आंध्र प्रदेशात मिळालं होतं, इकडे आल्यावर ते रिमूव्ह केलं गेलं. त्यामुळे माझी एक विनंती आहे की या परिस्थितीमध्ये अ ब क ड स्पष्ट वेगळं वेगळं आहे. गोरमाटी भाषा त्यांची आहे, मराठी भाषा आमची, दोघांचं मूळ राजस्थानचं जरी असलं तर प्रामुख्याने दोन्ही समाजाची सांस्कृतिक कल्चरल वेगळं आहे. त्यामुळे आम्ही गुण्यागोविंदान राहतो, त्यांचं आरक्षण आम्ही खात नाही आणि आम्ही त्यांचं खात नाही. त्यामुळे हा वाद नको, ही माझी विनंती आहे.